प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 15 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग त्यांनी खूप इमोशनल दाखवलाय बरं का. सुरुवातीला आपण बघतोय कलाचे आई बाबा, कलाचे वडील तिला म्हणत असतात, बेटा कला तू की नाही आता घरी जा, तू इथे राहिली ना बेटा की वाद वाढत राहील आणि उगीच सरोजताई तुला काही ना काही बोलत राहतील. कला म्हणते, बाबा अहो काय तुम्ही काय बोलताय, हे मला घरी चैन तरी पडेल का? मी इथे थांबणार आहे बाबा. ज्या माणसाने आगीत उडी मारून माझ्यासाठी माझा जीव वाचवला, त्या माणसाला असं इथे या अवस्थेत सोडून जाऊ मी? नाही हं बाबा, एकदा नाही दोनदा त्याने उडी मारली आहे. त्याने त्याची जीवाची पर्वा न करता अंबाबाईचा फोटो वाचवला आणि त्याला सोडून मी घरी जाऊ म्हणता? आता ते कलाचे वडील म्हणतात, अगं बेटा काळजी करू नकोस, अंबाबाई आहे ना, ती आपल्याला संकटातून बाहेर काढेल. मला विश्वास आहे अंबाबाई त्यांना बरोबर या संकटातून बाहेर काढतील. कला म्हणते, नाही मला पण त्याच्या सोबत राहायचंय. या अवस्थेत मी त्याला सोडून जाणार नाही म्हणजे नाही, मी नाही जाणार कुठे. आता तिचे वडील म्हणतात, बेटा पण तुला कोणी आज जाऊ पण देत नाहीये ना. कला म्हणते, बाबा त्याने काही फरक पडत नाही हो, मला काही घेणं देणं नाहीये. कोणी मला आज सोडो न सोडो, मला त्याच्या तब्येतीशी घेणं देणं आहे. मी फक्त आणि फक्त तो बरा होस तर इथेच बसून राहणार, बाकी मला काहीच माहिती नाहीये. आता तेवढ्यात तिथे येतो सोहम आणि म्हणतो, वहिनी अगं मला असं वाटतं की तू घरी जावंस, चल मी तुला घरी सोडते. आता लगेच ही कला म्हणते, नाही नाही कोणीही मला फोर्स करायचा नाहीये, मी इथून कुठेही जाणार नाहीये. सोहम प्लीज मला कुठेही जायचं नाहीये, मला इथे बसू दे. आता सोहमला ती म्हणते, एक काम करशील का सोहम माझ्यासाठी? सोहम म्हणतो, बोल ना वहिनी. आता कला म्हणते, हे बघ सोहम, त्याला काय हवं नको ते सगळं बघ. डॉक्टर आले गेले की मला कळवत राहा, त्याची तब्येत कशी आहे काय, मला प्रत्येक वेळेला सांगत जा. सोहम म्हणतो, वहिनी काळजी नको करूस, मी तुला सगळं सांगतो काय होतं काय नाही ते, फक्त तू तुझी काळजी घे. असं म्हणून आता सोहम अद्वैतच्या जवळच बसलाय. प्रेक्षकांनो बघा, हा फरक असतो. सोहम म्हणजे तोही आत्याच म्हणजे त्याच्या काकाचा मुलगा आहे, पण त्याचा किती जीव आहे अद्वैतचा. पण तोच हा राहुल बघा, त्याला काहीच फरक पडत नाही बरं, तो अतिशय विचित्र वागतो. सरोजला बघा, इकडे अद्वैतला ती सारखी बघत असते आणि म्हणत असते की बेटा लवकर बरा हो रे अद्वैत, मला तुला ह्या अवस्थेत बघवलं जात नाहीये. आता हिचं प्रेम ते हिचं प्रेम, बाकीचे सगळे हलवा असंच वाटतं सरोजला. असो, पण आता बघा प्रेक्षकांनो, सरोज अद्वैतला बघून बघून इकडे रडतीये आणि घरी हे दोघं जण मस्त मोबाईलवर गेम खेळत बसलेले आहेत, नैना आणि हा राहुल. आता नैनाला काय वाटतं माहित नाही, नैना त्या राहुलला खुणवते बरं का मोबाईल खेळता खेळता, बघ त्या आबांकडे बघ. आता ते आबा बिचारे तक करतायत, ते विचार करत असतात किती उशीर झाला, अजून कोणाचा फोन नाही ना निरोप नाही, काय घडायलंय कोणी सांगेन असं झालंय. आता शेवटी राहुल म्हणतो, आबा कशाला टेन्शन घेताय, कोणाचा फोन नाही आला म्हणजे ओके असणार आहे सगळं. आता ते आबा म्हणतात, नाही रे राहुल, माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. अरे तू त्या परीस हॉस्पिटलमध्ये जातो का? अरे काय होतंय तिथे काय नाही ते कळेल मला. आता हा राहुल म्हणतो, आबा कशाला, त्यापेक्षा मी काय करतो तिकडे सोहमला फोन करतो, नेमकं काय होतंय ते कळेल ना आपल्याला त्यांना फोन केल्यावर. तर हे आजोबा म्हणतात, नाही रे नाही, सोहमला काही फोन करू नको, सोहम लई लहान आहे रे, तो बिथरला असेल. सरोजला फोन केला तर ती कलाच्या विरोधात बोलणार, समजा राग सुनेवरच काढणार, त्यापरीस तूच जाऊन बघ ना तिथे काय चाललंय ते. आता लगेच राहुल म्हणतो, मी आत्ता यावेळेला तिकडे जाऊ दवाखान्यात? अहो आबा, अद्वैतला काही झालं तर कळवतील ना ते खुद. आता ते आबा चिडतात आणि म्हणतात, ए बाबा ए काय बोलतोय तू, तुला नसेल जायचं तर जाऊ नको, मी जातो वाटलं तर. काही पण काय बोलतो रे. आता नैना लगेच हा राहुल लगेच म्हणतो, नाही आबा थांबा, जातो मी, तुम्ही नका काळजी करू. आता आबा त्याच्याकडे रागानेच बघत असता बरं का. आता नैना म्हणते, राहुल थांब जरा, मी पण येते तुझ्यासोबत. राहुल म्हणतो, तू कशाला येतेस अजून, माझं मी जातो ना. आता नैना मुद्दाम आबांसमोर म्हणते, अरे असं काय करतोस राहुल, अरे तिथे कोणाची ना कोणाची गरज पडते ना, अशा वेळेला मदत लागतेच, आणि तुला काही मदत लागली तर चल मी येते तुझ्यासोबत. आता आबा गेले याची खात्री करते आणि हळूच राहुलच्या कानात म्हणते, राहुल तसंही मला तिकडचा ड्रामा बघायचा आहे, मला घरी बसून बसून बोर झालंय, चल ना राहुल मी येते. आता आबांसमोर मोठ्याने म्हणते बरं का. राहुल म्हणत असतो, नको ग नैना, तुला त्रास होईल. मग शेवटी आबा म्हणतात, नैना तू पण जा बरं राहुल सोबत, आणि नैनाच्या मनासारखं होतं. आता बघा प्रेक्षकांनो, दवाखान्यामध्ये सरोजने प्रचंड तमाशा लावलाय, जे अत्यंत चुकीचं आहे. आता बिचारी ही कला परेशान असते, बाहेर तिचे वडीलही येरझाऱ्या मारताय, अद्वैतला केव्हा बरं वाटेल केव्हा नाही याची काही खात्री नाहीये.
आता ना प्रेक्षकांनो, या कलाला तिथे अंबाबाईचा फोटो दिसतो आणि आता तिला अद्वैतने तिला कसं वाचवलं ते सगळं फ्लॅश आउट केलंय त्यांनी पुन्हा पुन्हा, आणि या मालिकेचं ते म्युझिक वाजतं ना, ते म्युझिक वाजवलंय. आता मात्र कला खूप टेन्शनमध्ये आहे आणि आता तिला खूप त्रास होतोय, अद्वैतला त्रास होतोय म्हणून आता ती अंबाबाईच्या जवळ हात जोडते आणि म्हणते, अंबाबाई, खरंच अद्वैत खूप चांगला आहे ग, मला जाणीव झाली आहे या गोष्टीची. तो माणुसकीमुळे मदत करत होता आम्हाला. तू त्याला बरं कर ग अंबाबाई. जोवर तो बरा होत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये त्याला सोडून. तो मला मदत करायला आला. आग लागली, तुझा फोटो त्याने वाचवला अंबाबाई. अगं, त्याला जर काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार ग अंबाबाई. तू काहीही कर, पण माझ्या अद्वैतला बरं कर. तुला त्याला बरं करावंच लागेल. त्याने तुझा फोटो आणण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. तो जसा होता तसं परत कर त्याला अंबाबाई. त्याला माझ्या समोर, माझ्या डोळ्याच्या समोर उभं कर. अगदी तो जसा होता ना आधी, अगदी तसा. कला अगदी मनापासून देवी आईला प्रार्थना करताना आपल्याला दिसतीये प्रेक्षकांनो. आणि असं ड्रॅमॅटिक फिल्मी दाखवलं त्यांनी जरा. आणि इकडे अद्वैतच्या तब्येतीत सुधारणा होत असते. सगळेजण टेन्शनमध्ये, बापा दवाखाना नको रे प्रेक्षकांनो, बाकी सगळं असो पण दवाखाना नसो कोणाच्याच नशिबात. आता ती काजलही सोहमच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांत्वना देत असते, काळजी करू नकोस मित्रा. आणि सगळेजण रात्रभर जागे असं दाखवलं. आता मात्र सरोज विचार करायला लागते, मी त्या पोरीला अडकवण्याचा बरोबर प्लॅन केला होता. सगळं काही माझ्या मनासारखं चाललं होतं, पण कशाला मध्येच गेलास रे अद्वैत तू तिच्या मदतीला, आणि सगळं स्वतःवर शेकावून घेतलंस. मला कळतच नाहीये, त्या मुलीचा तुला एवढा काय पुळका आहे रे अद्वैत. अद्वैत, हे सगळं त्या मुलीमुळे होतंय. तुला का कळत नाहीये रे? त्या पोरीपायी तुझं फक्त आणि फक्त नुकसान होतंय. आता डॉक्टरही शाश्वती देत नाहीये रे अद्वैत, तू कधी बरा होशील ते. सरोज असं मनातच विचार करत असते तिथे उभी. आणि इकडे आबांच्या सारख्या येरझाऱ्या चालू आहेत आणि रजनीताई त्यांना सारखं पाणी देत असतात थोड्या थोड्या वेळाने. रजनीताई म्हणत असतात, नका काळजी करू आबा, सगळं ठीक होणार आहे. आता बघा प्रेक्षकांनो, इथे आबा बिचारे सारख्या टेन्शन मध्ये आहेत. पण आता या कलाने ना एक जबरदस्त आयडिया काढली आहे. कला काय करते, काजलला म्हणते, तुझा फोन दे ग काजल मला. आणि काजलच्या फोनवरनं तिने सोहमला डायरेक्ट व्हिडिओ कॉल केलाय. ती सोहमला म्हणते, सोहम मला दाखव ना चांदेकर कसा आहे, बरा आहे ना रे तो. आता हा सोहम म्हणतो, बरं बरं वहिनी थांब जरा, मी दाखवतो तुला दादाला. आता हा सोहम फोन घेऊन अद्वैतच्या खोलीजवळ जातो, म्हणजे त्याला जिथे ऍडमिट केलंय ना त्या रूम जवळ, आणि कलाला अद्वैतचा चेहरा दाखवतो. आता कला जेव्हा अद्वैतला बघते तेव्हा तिचा जीव भांड्यात पडतो. तिला छान वाटतं की चला अद्वैत ठीक आहे. आता मात्र लगेच पुढच्या क्षणाला सिस्टर मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, बापरे इमर्जन्सी इमर्जन्सी. आता कला घाबरते आणि म्हणते, काय झालं रे सोहम, का ओरडतीये ती सिस्टर, अद्वैतला काही झालं तर नाही ना. आता सोहम म्हणतो, थांब जरा वहिनी, डॉक्टर आल्यावर तुला लगेच कळवतो. तोपर्यंत कला अद्वैतला सारखी व्हिडिओ कॉलवर बघत असते. आणि आता डॉक्टर येतात, अद्वैतला चेक वगैरे कर. सोहम हातामध्ये फोन घेऊन किती वेळ असा उभा असतो आणि कलाला हळूच म्हणत असतो, वहिनी थांब जरा, डॉक्टर चेक करतायत दादाला. आता डॉक्टर येतात तिथे, अद्वैतला चेक वगैरे करतात आणि मग बाहेर येऊन सांगतात की काही काळजी करायसारखं कारण नाहीये, अद्वैत चांदेकरांना आता शुद्ध आली आहे. आता काय ना प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटेल आजचा रिव्ह्यू लहान झाला, कारण आज त्यांनी न असं जास्ती ड्रॅमॅटिकली दाखवलंय, म्हणजे कलाचं देवी आईजवळ खूप वेळ बघणं, तिचं नमस्कार करणं, त्याच्यामुळे तुम्हाला असं सांगून आणखीन किती डिटेल देणार ना मी, त्यामुळे हा रिव्ह्यू जरा लहान झालाय. आता हे डॉक्टर बाहेर येईपर्यंत ही सारखी कला त्या अद्वैतला मोबाईलवर बघत असते. डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की आता अद्वैत चांदेकरांना शुद्ध आली. आता हे ऐकल्यानंतर कला खूप खुश होते आणि पटकन अंबाबाईंना नमस्कार करते त्या फोटोला तिथल्या. कला इकडे देवी आईचे आभार मानत असते आणि तिकडे सरोज सांगत असते सोहमला, सोहम आता बघ अद्वैतला शुद्ध आली आहे ना, आता मी त्याच्या उशाजवळच बसून राहणार, मी त्याला सोडून कुठेच जाणार नाही. आता इथे कला येते लगेच पळत पळत, तिला काय राहवलं जातंय का, तिने अंबाबाईला नमस्कार केला आणि पटकन पळत पळत वर येते आणि म्हणते, कसा आहे चांदेकर, त्याला शुद्ध आली आहे ना. पण आता सरोज मात्र खूप अद्वा बोलते कलाला. कला म्हणत असते, आपण भेटू शकतो का. आता लगेच तिथे नैना येते आणि म्हणते, सरोज आता कलाला बघते आणि आणखीन तिचं डोकं खराब होतं. आता कला आतमध्ये जाणार असते अद्वैतला भेटायला. सोहम पण म्हणतो, हो वहिनी तू जा, दादा आता शुद्धीवर आलाय, तू भेट त्याला. पण आता लगेच सरोज म्हणते, थांब, तू आज जाऊ शकत नाहीस, माझ्या अद्वैतला शुद्ध आली, पण तू जेव्हा त्याच्या समोर नव्हतीस ना तेव्हा. आता सोहम म्हणतो, अगं असं काय बोलतेस काकी. आता लगेच ही सरोज म्हणते, सोहम थांब जरा, तुला कळतंय ना मी काय बोलते ते. काय ग, तुला खरंच जर अद्वैतला बरं होऊ द्यायचं असेल ना
तर तू इथून निघून जायचंस, नाहीतर तुला जर स्वतःच खरं करायचं असेल तर इथे थांबशील तू. आता ही कला म्हणते, असं काय बोलताय सरोज मॅडम? सरोज म्हणते, माझ्याशी वाद घालू नकोस, मला तू फोर्स करू शकत नाहीस, तू माझ्याशी वाद घालू नकोस. तू त्याच्या आसपास जरी असलीस ना तरी तुझ्यामुळे त्याला त्रास होतो. तू हवं तर तुला हवं तर मी पाया पडते, प्लीज बाई तू इथून निघून जा, तुझ्या असण्यामुळे माझ्या अद्वैतला खूप त्रास होतो. हे बघ आता म्हणजे हे सगळेच जण बघायला लागतात सरोजकडे की अशी काय बोलते कलाला. आता बघा प्रेक्षकांनो, नैना राहुलच्या कानात हळूच सांगते, बघितलं का राहुल, घरी बसण्यापेक्षा हा इथला शो बघण्यामध्ये किती मजा येते. अरे म्हणूनच तर मी म्हंटले तुला की मला येऊ दे तुझ्या सोबत म्हणून. बघ आता इथून पुढे जो काही ड्रामा होईल ना तो खूप मजेशीर असणार आहे बरं का, असं ती राहुलला सांगत असते. राहुल म्हणतो, नैना तुझं एकदम बरोबर होतं ग, तू म्हणत होतीस ते अगदी करेक्ट आहे. आता लगेच नैना म्हणते, मग बायको कोणाची आहे तुला माहिती आहे ना, मला सगळं माहित असतं आधीपासूनच. आता बघ पुढे काय काय ड्रामा होतोय ते, फक्त उघड्या डोळ्याने बघत राहा काय काय ऍक्शन होणार आहे पुढे. आता कला म्हणत असते, हे बघा सरोज मॅडम, तुम्ही जे बोलताय ना मला पटत नाहीये, तुमचा मान ठेवायचा म्हणून मी तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतेय. हे बघा मॅडम, चांदेकरने जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलाय, म्हणून तो बरा होईपर्यंत, त्याला बरे वाटेपर्यंत मी इथे थांबणं माझं कर्तव्य आहे. मला माझी कृतज्ञता व्यक्त करू द्या सरोज मॅडम. पण सरोज काही ऐके ना बाबा तिचं. आता कला म्हणते, मला ह्या भावनेने अद्वैतची माफी मागू द्या प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे. सरोज म्हणते, अजिबात नाही, तू त्याची माफी वगैरे तर मागूच शकत नाहीस. आता कला म्हणते, असं का वागताय तुम्ही सरोज मॅडम? सरोज म्हणते, तू मला जाब विचारू शकत नाहीस, अद्वैत तुला भेटणार नाही म्हणजे नाही, आणि तुला कृतज्ञता वगैरे व्यक्त करायची असेल ना तर तू इथून आधी स्वतःला गायब कर. अरे देवा, काय बोलतीये ही बाई कुठल्या कुठे. आता शेवटी कलाची आई म्हणते, असं काय बोलताय सरोज मॅडम, जे काही झालं ना अहो त्यात अद्वैतरावांनी कलाची साथ दिली आणि कलाने अद्वैतरावांची. नवरा बायको म्हणून दोघांनी एकमेकांचं कर्तव्य निभवलं, आम्ही सगळ्यांनी बघितलंय. अंबाबाईची त्या दोघांना साथ आहे हो, या घडीला दोघांना एकमेकांची गरज आहे. मी पदर पसरते, हात जोडते, माझ्या कलेला भेटू द्यावं अद्वैतरावांना. अहो माझ्या जावयाला बघू द्यावं माझ्या पोरीला, असं नका वागू हो तिच्या सोबत. आता सरोज म्हणते, मिसेस खरे, तुमची नाटकं बंद करा आणि आत्ताच्या आता तुमच्या या पोरींना घेऊन इथून चालत्या व्हा. तुम्ही जसा तुमच्या मुलींचा विचार करता ना तसंच मी माझ्या मुलाचा विचार करतेय. काय आहे ना, तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही ना काही करालच ना, मी पण तुमच्यासारखीच एक आई आहे. मी जर माझ्या मुलाचा विचार केला तर काय बिघडलं, उद्या तुमच्या पोरी जर या जागेवर असत्यात तर. आता बिचारी कलाची आई म्हणते, अहो काहीच्या काही काय बोलताय सरोज मॅडम. सरोज म्हणते, पाहिलं कसं तुम्हाला विचार सुद्धा असह्य होतोय ना, मी सध्या सगळं सहन करतेय, त्यामुळे तुम्ही इथून चालत्या व्हा. आता कला म्हणते, हे बघा सरोज मॅडम, तुम्ही वाटेल ते आरोप करताय माझ्यावर, मी आसपास असल्यामुळे त्याची तब्येत बिघडतीये हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. सरोज तिच्यावर जोरात वसकते आणि म्हणते, चुप्प बस ग, चल निघ इथून, सांगितलं ना तुला, आता बोलू नकोस. गेले वर्षभरात माझ्या मुलाला तुझ्यामुळे भरपूर त्रास झालेला आहे आणि मानसिक त्रास तर झालाच आहे आणि आता तू शारीरिक त्रास देतेयस, त्यामुळे मी तर तुला कधी माफ करणार नाही, हे लक्षात ठेव. आता नैना मात्र खूप मजा घेतेय बरं का या सगळ्या गोष्टीची. पण आता बघा तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि सांगतात की सगळं काही व्यवस्थित आहे, पेशंट छान रिस्पॉन्ड करतोय. आता बघा प्रेक्षकांनो, डॉक्टर येतात आणि नेमकं कलाचं खूप कौतुक करतात. आज अद्वैत चांदेकर आपल्याला शुद्धीवर आलेले दिसतात, ते केवळ आणि केवळ ह्यांच्या मिसेसमुळेच, म्हणजे अद्वैत चांदेकरांच्या मिसेसमुळेच हे घडलंय. त्यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न बघता पटकन त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं, त्यामुळे आज ते इतक्या लवकर क्युअर होऊ शकले. सरोज म्हणते, नाही डॉक्टर, हे सगळं तुमच्यामुळे घडलंय, सरोजचा मोठा पचका झालाय. आता बघणारे सगळे मस्त तमाशा बघतात. आता हे डॉक्टर म्हणतात, नाही हो सरोज मॅडम, माझे तर प्रयत्न होते, पण खरं तर यश ह्यांच्यामुळे आलंय, मिसेस चांदेकरांमुळेच. त्या आज होत्या म्हणूनच अद्वैत चांदेकर वाचलेत बरं का. आता डॉक्टरांनी एवढा धडधडीत पुरावा दिल्यानंतर सुद्धा सरोजचे काही डोळे उघडत नाहीये. आता ते डॉक्टर म्हणतात, तुम्ही सगळेजण आता त्यांना भेटू शकता, पण एक एक करून भेटा, त्यांना त्रास होईल असं करू नका प्लीज. आता हे डॉक्टर असं बोलतात आणि सांगतात की आता काळजी करू नका, ते आउट ऑफ डेंजर आहेत, असं म्हणून ते डॉक्टर निघून जातात आणि पुन्हा एकदा कलाचं कौतुक करतात जाताना. सरोज आता कलाकडे रागाने बघते आणि आता ते डॉक्टर गेल्यानंतर सरोज म्हणते, हे बघ, तू माझ्या मुलाला अजिबात भेटायचं नाहीयेस, तुला सांगितलंय ना एकदा, कळत नाहीये का? आता ही कलाची आई म्हणते, अहो नको असं करू सरोज ताई, अहो एकदा भेटू द्या हो माझ्या पोरीला जावयाला.
डॉक्टरांनी बी सांगितलं माझ्या कलामुळे वाचले जावई बापू, असं नका करू त्या बिचाऱ्या हातपाय जोडतायत. पण सरोज म्हणते अजिबात नाही, हिचा काहीही संबंध नाहीये. डॉक्टरांनीच प्रयत्न केले म्हणून माझा मुलगा वाचलेला आहे. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? चालत्या व्हा इथून तुमच्या मुलींना घेऊन. आता असं बोलल्यानंतर खूपच टेन्शनमयी वातावरण दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो, आणि हा भाग आज संपवलाय. तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत. हा अद्वैत सारखा खरे खरे म्हणत असतो, पण आता सरोज त्याला सांगते की ती तुझी खरे इथे आलीच नाही, ती चालली गेली. आता असं बोलल्यानंतर अद्वैत विचार करतो, एवढं सगळं झाल्यावर खरे इथे का नाही आली, ती अशी कशी खरी निघून गेली. पण आता पुन्हा त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय. ती नैनाला धमकवते सरोज आणि सांगते की तुझ्या बहिणीला इथे थांबू देऊ नकोस, नाही तर तुलाही घरात थांबू देणार नाही मी. आणि मग आता कला तिथे आल्यावरही नैना तिला अडवत असते, पण कला नैनाचा सगळ्यांचा विरोध पत्करून म्हणजे त्या सरोजचा सुद्धा या अद्वैतला भेटते आणि या दोघांमधलं प्रेम फुलणार आहे. आता या पुढच्या भागांमध्ये आपल्याला दिसणार आहे. आज असं त्यांनी खरंच काही विशेष दाखवलं नाहीये प्रेक्षकांनो, त्यामुळे डिटेल रिव्ह्यू मी तुम्हाला दिलाय, पण तुम्हाला आवडेल असा. म्हणजे खूप असं पल्हाळ बोलायची काही गरज नव्हती. आज काहीच नव्हतं मालिकेमध्ये. आता ही कला आणि अद्वैत दोघांमधलं प्रेम फुलताना आपल्याला दिसणार येणाऱ्या काही भागांमध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.